आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला असून लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलंय। चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नदीपात्रात तब्बल 230 बचाव कर्मचारी आणि 17 हायस्पीड रेस्क्यू बोट तैनात करण्यात आल्या आहेत। या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बडवे यांनी। पाहूया। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे। सध्या आपण चंद्रभागे तीरी आहोत। लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत। पहिल्यांदा पंढरपूरमध्ये आल्यानंतर लोक पंढरपूरमध्ये वस्ती करतात, त्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायला येतात आणि स्नान केल्यानंतर भगवंताच्या दर्शनासाठी भक्त सगळे दर्शनाला जातात। तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने रेस्क्यू टीम ही त्यांच्या माध्यमातून तयार केलेली आहे। या रेस्क्यू टीममध्ये पूर्णतः महिलांचा समावेश भरपूररित्या केलेला आहे। तर आपल्यासोबत या रेस्क्यू टीमचे काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतंय। लाखो भाविक दर्शनाला येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि इथं आल्यानंतर नक्की काय काय प्रकार घडतो? कसं काही महिला सर स्नान करताना आहे ना, खाली ते डुबकी मारली जाते तेव्हा मग ते त्या प्रयत्नामध्ये आम्ही जातो सर वाचवायला। मग तेव्हा ते महिलांना कसं आम्ही ते जरा स्नान करताना जरा बाजूला व्हा, इकडे इकडे येऊ नका, मध्ये मध्यभागी येऊ नका, म्हणजे त्या मध्यभागी येऊन त्याचा जीव वाचवण्यासाठी सर आम्ही हे प्रयत्न करतो सगळं महिला। बरं, हे सगळं करत असताना आपला संसार वगैरे ह्याची काही आठवण वगैरे होती का? आम्हाला इथं कसं सगळ्यांचा जीव वाचवण्याचा असल्यामुळे आम्हाला काही घरच्यांची आठवण येत नाही, कारण की आपण ह्या कार्यक्षेत्रात कशासाठी आलो की आपण माणसांचा जीव वाचवा, बायकांचा जीव वाचवा, मुलांचा जीव वाचवा, म्हणून आपण कामाला आल्यामुळे घरची काय आठवण येत नाही। कारण की इथं सगळं पंढरपुरात पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या दरबारात असल्यामुळं सगळं घरातलं विसरून जातो आम्ही। आम्हाला काय घर हे लक्षात येतच नाही, फक्त आम्हाला काम आणि काम। आम्हाला सगळे फक्त भाविक लोक हे सगळे आम्हाला दिसतात, त्यांचा आम्हाला जीव वाचवायचा आहे, आम्हाला त्यांची रक्षा करायची आहे। त्यासाठी आम्ही आल्यामुळे आम्हाला घरची आठवण येत नाही, आम्हाला काही वाटत नाही, त्यांचं आम्हाला मन हे प्रसन्न होते आम्हाला इथं येऊन। बर, इथं आल्यानंतर तुम्ही स्वतः पाण्यामध्ये येत आहेत, किती दिवसाचं ट्रेनिंग घेतलं तुम्ही आणि भीती वाटते का? नाही सर, आम्ही 15 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं, सोलापूरमध्ये नाही भीती वाटत आम्हाला पाण्याची कसली। आम्ही जीव वाचवता म्हणून आम्हाला कुठल्याच आमच्या जीवाची काही पर्वा वाटत नाही। आता हे आपल्याला भाविकांची सेवा म्हणून कसं वाटतंय? खूप छान वाटते सर की एखाद्याची सेवा करतोय, असं आम्हाला छान वाटतंय काम करतो। बरं, आपल्यासोबत रेस्क्यू टीमचे प्रमुख पण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, किती महिला सध्या या रेस्क्यू टीम मध्ये आहेत? आपल्याकडे सर आता ट्रेनिंग मध्ये जवळपास सोलापूर जिल्ह्यात 70 पेक्षा जास्त महिला आहेत आणि त्यात आता तुम्ही बघू शकता की आपल्याकडे आता या फील्डवरती जवळपास 14 महिला आता सध्या इथं आहेत। उद्या अजून मला वाटतं 10 महिला येतील आणि सगळे रेस्क्यू करू शकतात। स्वतः महिला तुम्ही बघू शकता, बोट चालक आहेत, परत सगळे रेस्क्यू सुद्धा करू शकतात। लेडीज, आपण काय करतो, लेडीज ही काय काम करू शकत नाही घर सोडून, पण आम्ही सिद्ध करून दाखवलं की लेडीज एकाचा जीव सुद्धा वाचवू शकते। आणि कलेक्टर ऑफिस मार्फत आम्ही सगळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंडर खाली काम करतोय आणि सगळ्यांचं ट्रेनिंग त्यामुळे आम्ही त्यांना रेस्क्यूसाठी या ठिकाणी घेऊन आलो आणि जवळपास 14 बोट आता सध्या इथं ठेवलेलं आहे। त्यातले 3 बोट एनडीआरएफचे, टोटल 17 बोट आपल्याकडे ऍक्टिव्ह आहेत। म्हणजे विष्णुपंत पासून ते पारदगडी पुलाच्या पलीकडपर्यंत आपल्याला बोट तुम्हाला बघायला मिळतील। आषाढी वारी निमित्त या ठिकाणी भाविक भरपूर मोठ्या संख्येत आलेले आहेत आणि यावर्षी तर संख्या अजून वाढेल असं तुम्ही रिपोर्टमध्ये बघत असाल। 30 लाख भाविक आहेत, त्या निमित्ताने आम्ही अजून फोर्सेस वापरून त्या सगळ्या वारकरी माऊलींना आपल्याला सेफ मध्ये त्यांना आपल्या सेफ करायचं त्यांना सगळ्यांना। बरं, या सगळ्या माय माऊलींना घेऊन तुम्ही आता सध्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये सध्या वास्तव्य करताय, तर ह्याबाबत नक्की काय वाटतं तुम्हाला? सर, निश्चितच, कारण की आतून महिला आता स्वतः बोट घेऊन फिरतात आणि त्यांचं कार्य पण खूप सुंदर आहे। स्वतः पालकमंत्री आणि आपले मुख्यमंत्री सुद्धा त्यांचं खूप कौतुक केलंय आणि महाराष्ट्रातली ही दुसरी टीम आहे
जी ॲक्टिव्ह आहे. कोल्हापूर नंतर सोलापूरची टीम ॲक्टिव्ह आहे आणि आजपर्यंत त्यांनी पुरात सुद्धा ही आपल्या सोलापूरला जे सीना आणि भीमाला पूर आला होता त्या पुरात सुद्धा ही महिला काम केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना 100% या ठिकाणी रेस्क्यूसाठी घेऊन आलेला आहे. तर ह्या होत्या पूर्ण रेस्क्यू टीमच्या प्रतिक्रिया. खरं तर महिला या सुद्धा आता पुरुषांसोबत अनेकांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतायत, नाहीतरी वाचवतायत. हे आज खरंच वाखाणण्याजोगं आहे. आपण पाहत आहात टॉप न्यूज मराठी. वैभव बडवे, पंढरपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.